नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र घाटगे, महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन घटकाकडे आपण वळत आहोत. DLED द्वितीय वर्षातील S7 विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे, पाठ्यक्रम आहे, या पाठ्यक्रमातील घटक क्रमांक 3 विज्ञान व गणित पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, अध्यापन पद्धती व तंत्रे हा जो घटक आहे, या घटकामधील उपघटक अध्यापन पद्धती या उपघटकामधील एक नवीन अध्यापन पद्धती आज आपण पाहणार आहोत. ती अध्यापन पद्धती आहे प्रकल्प पद्धती. त्याला इंग्रजीमध्ये आपण प्रोजेक्ट मेथड असे म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रकल्प म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. मग त्याचा शोध कोणी लावला, त्याच्या स्टेप्स काय आहेत आणि नमुना दाखल प्रकल्प कोणकोणते असावेत किंवा कोणकोणत्या टॉपिकवर, घटकावर आपल्याला प्रकल्प करता येईल याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्प याचा अर्थ असा आहे की एखादी समस्या आली तर त्या समस्येवर आपण एखादी कृती करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण किलपॅट्रिक यांना आपण प्रकल्प पद्धतीचे जनक असे म्हणतो. तर त्यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येविषयी आपण आधी माहिती पाहूया, ती व्याख्या पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, किलपॅट्रिक असे म्हणतात, त्यांची जी व्याख्या आहे ती अशी आहे: प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात केलेली मनापासून सहेतुक कृती. किलपॅट्रिक यांच्या मते व्याख्या काय आहे? सामाजिक वातावरणात मनापासून केलेली सहेतुक कृती म्हणजे प्रकल्प होय. तर इथं तुमच्या व्याख्येवरून लक्षात आलं असेल, प्रकल्प पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष कृती असते, एखादा हेतू असतो, त्याची उद्दिष्टे असतात, त्यानुसार आपल्याला कार्यवाही करावी लागते, त्याचे निष्कर्ष मांडावे लागतात. तर या पद्धतीने आपल्याला समस्या निर्माण झाली, समजा अध्ययन अध्यापन विषयक समस्या असेल तर त्याच्यावर आपण कृती करतो, ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात ही समस्या सोडवण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो, कृती करतो, त्यालाच प्रकल्प असे म्हणतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या प्रकल्पाच्या पायऱ्या पाहूयात. बघा, कोणताही प्रकल्प असू देत, आपल्याला त्या पायऱ्यानुसारच जावं लागतं. तर सगळ्यात पहिली जी पायरी आहे, बघा बऱ्याच टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत, स्टेप्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आपण त्यातल्या ज्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत. पहिली जी पायरी आहे ती आहे वातावरण निर्मिती. तुम्ही तुमच्या प्रकल्पासंदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणं, विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन करणं, संपर्कात राहणं, त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेणं, आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडणं, ह्याच्यातून आपण वातावरण निर्मिती करू शकतो. बघा, वातावरण निर्मिती खूप महत्त्वाचे. सराव पाठ घेत असताना सुद्धा आपल्याला विषयाच्या जो घटक आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे, शिकवणार आहे, त्याविषयी आपल्याला वातावरण निर्मिती करावी लागते. तसंच इथं देखील प्रकल्पासाठी आपल्याला वातावरण निर्मिती करायची आहे. दुसरा मुद्दा आहे, दुसरी पायरी, प्रकल्पाचा हेतू. आपला प्रकल्पाचा हेतू सुस्पष्ट नेमक्या शब्दात आपण मांडणं गरजेचं आहे. नेमका आपला हेतू काय आहे, तर तो हेतू तिथं मांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी पायरी आहे प्रकल्पाची उद्दिष्टे. आता इथं तुम्हाला प्रकल्पाची काही उद्दिष्टे मांडावी लागणार आहेत. जसं एखादी गोष्ट आपण का करणार आहोत, हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी का करायच्या आहेत त्या आपल्याला इथं मांडावे लागतील. ही झाली तिसरी पायरी. त्याच्यानंतर चौथी पुढची पायरी आहे प्रकल्पाची कार्यवाही, किंवा तिसरी पायरी आहे प्रकल्पाचे नियोजन. इथं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. या प्रकल्पासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे हे आपल्याला तिथं नोंद करायचं आहे, त्याचं नियोजन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची पायरी आहे प्रकल्पाची कार्यवाही किंवा अंमलबजावणी. आता इथं प्रकल्पाचे
अंमलबजावणी किंवा कार्यवाही करत असताना आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे, पद्धती कोणती वापरणार आहे, आपण माहिती कशी गोळा करणार आहोत, माहितीसाठी कालावधी किती लागणार आहे, ह्याचं सगळं आपल्याला इथं कार्यवाहीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल. तो प्रकल्प किती दिवसामध्ये करायचा आहे, त्या संदर्भात कार्यवाही, शाळा कोणती निवडायची आहे, विद्यार्थी कोणते असणार आहेत, गट किती करायचे, या संदर्भात सगळी माहिती आपल्याला कार्यवाही किंवा अंमलबजावणीमध्ये त्याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढची पायरी आहे प्रकल्पाचे अहवाल लेखन. बघा, आपण DELEDचे छात्राध्यापक आहोत, आपल्याला अहवाल लेखनाविषयी अधिक माहिती आहे. अहवाल लेखनामध्ये या मुद्द्यानुसार आपल्याला अहवाल लेखन करायचे आहे. आणि शेवटची पायरी आहे प्रकल्पाचे मूल्यमापन. हा प्रकल्प एकंदरीत या प्रकल्पाची फलनिष्पत्ती काय आहे, या प्रकल्पाचा ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला का, आपल्याला त्याचं समस्येचं उत्तर मिळालं का, या सगळ्या गोष्टी, या प्रकल्पामध्ये काही नाविन्यता आहे का, त्याचा अहवाल कसा लिहिलेला आहे, विद्यार्थ्यांचा ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये आहे का, किंवा कृतीयुक्त सहभाग त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे का, ह्या सगळ्याचा लोकांचं आपल्याला या मूल्यमापन या शेवटच्या पायरीमध्ये करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकल्प पद्धतीची व्याख्या, अर्थ आणि प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या पाहिल्या. तर आज आपण इथे थांबतोय. ही जी प्रकल्प पद्धती आहे ही तुम्हाला गणित अध्ययनाध्यापनशास्त्र या पाठ्यक्रमामध्ये देखील, त्याचबरोबर विज्ञान अध्ययनाध्यापनशास्त्र या विषयामध्ये देखील, पाठ्यक्रमामध्ये देखील तुम्हाला उपयुक्त आहे. इथे थांबूया आपण. धन्यवाद.